हाय नमस्कार, मी समीर खांडेकर. आता मी आहे माझ्या लालबागमध्ये, तिथे मी वाढलो, लहानाचा मोठा झालो. आणि आजचं औचित्य आहे सणाचं. आज तुलसी विवाहाचा कार्यक्रम झाला आमच्या चाळीमध्ये. आपण इथे मागे बघताय लाइटिंग आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. हाय फ्रेंड्स, मी विवेक सांगळे. आज तुमच्याशी बोलण्याचा संवाद साधण्याचं एक वेगळं कारण आहे. कारण आज मी आहे हरहरवाला बिल्डिंग दीपोत्सव परिवार या बिल्डिंगमध्ये आहे. इथे येण्याचं कारण म्हणजे मी इथेच जवळ राहतो, अभिदयनगरमध्ये. इथे माझा समीर मित्र, म्हणजे माझा खूपच जिवलग मित्र समीर खांडेकर इथे राहतो. काल जेव्हा त्याने मला सांगितलं की यार आमच्या बिल्डिंगमध्ये असा एक तुलसी विवाहाचा सोहळा साजरा केला जातो. म्हणजे एक सण, आपला हिंदू संस्कृतीचा एक सण आहे, मोठा सण आहे, आणि तो या एका मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो असं मला त्याने सांगितलं. तर मला कुठेतरी असं वाटलं की यार हे खरंच असं होतं का समय, तू ये तर आधी. मी म्हटलं ओके चल, उद्या लवकर पॅकअप झालं तर आपण नक्की पोहोचू. सो या यानुसार आज लवकर पॅकअप झालं. मी निघालो. इथे आल्यानंतर मी बाहेर इथे उतरल्यानंतर मी पाहिलं की गणेश टॉकीजवळ असं खूप मोठी मिरवणूक होती. असं आपण लग्नात वगैरे असताना की मुली नाचत आहेत, मुलं नाचत आहेत, खूप आपल्या बायका नाचत आहे, आणि असं एकदम लाईट्स वगैरे, फटाके वगैरे या सगळ्या गोष्टी चालू आहेत. असा मोठा रथ आहे जो आपल्या लग्नामध्ये नवरदेवासाठी असतो. नमस्कार, मी निखिल राणे, जागतिक शिळीवादक विजेता 2016. आणि आज शिट्टीला तसं फार असंस्कृत म्हटलं जातं, कारण संस्कृतीच्या कुठल्याच त्याच्या दायऱ्यामध्ये ती बसत नाही. पण त्याच शिट्टीला घेऊन आज मोठं स्थान मला गाठता आलं, खूप मोठ्या अचीवमेंट्स करता आला. तर त्याच संस्कृतीशी जर निगडीत बोलायचं झालं तर आज मी ज्या चाळीत उभा आहे ती चाळ म्हणजे हरहरवाला बिल्डिंग, जी लालबागमधली चाळ आहे. आणि लालबागमध्ये संस्कृती जपली जाते. गणपती उत्सव साजरा केला जातो, नवरात्रोत्सव साजरा केला जातो, अनेक सण इथे साजरे केले जातात. आणि खूप अभिमान वाटतो मला या लालबागच्या ह्या आवारात येऊन की आज मी तुलसी विवाह खूप ह्याची देही याचीप्रमाणे पाहिला. अक्षरशः एखाद्या नवविवाही दाम्पत्याचं लग्न लावावं
इतका जल्लोष आणि इतका उत्साह येथील रहिवाशांमध्ये होता आणि चाळ संस्कृती जी आत्ता ह्या क्षणाला नष्ट होत चाललेली आहे, ती चाळ संस्कृती ह्या हररवाला बिल्डिंगच्या एकंदर मला असं वाटतं की लालबाग, गिरगाव आणि जिथे जिथे चाळी आहेत तिथे तिथे जपतायत आपली मराठी माणसं आणि याचा खूप अभिमान वाटतो की चाळ संस्कृती नष्ट नाही व्हायला पाहिजे. कारण तो जो गोडवा असतो सणांमध्ये मिळतो, आपुलकी असते लोकांची, ती मिळते, अनुभवायला मिळते. पण अजूनही लालबागमध्ये, माझ्या चाळीमध्ये किंवा आमच्या आजूबाजूला चाळीमध्ये तुळशीचं लग्न हे मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं. म्हणजे तुळस असते आणि एक प्रतिकात्मक नवरा, म्हणजे कृष्णाचं प्रतीक म्हणून एक नवरा असतो, बाळकृष्ण असतो आणि त्या बाळकृष्णाचं तुळशीसोबत लग्न केलं जातं. ही खरं तर खूप जुनी प्रथा आहे. आमच्या लहानपणी व्हायची, माझ्या वडिलांच्या वेळी व्हायची, आजोबांच्या वेळी व्हायची. मधल्या काळात ही कुठेतरी लोप पावत चालली की असं वाटू लागलं होतं. लहान असताना आम्ही इथे चाळीमध्ये प्रत्येकाच्या घरी तुळशी असतात तेव्हा आम्ही जाऊन धावायचो आणि नवरा म्हणून उभं राहायचो. आतली गंमत अशी पण आहे की एखाद्याला समजा एखाद्या घरातली मुलगी आवडत असेल आणि तिची तुळस तिकडे असेल, मग तिकडे नवरा कोण राहणार म्हणून ती परत भांडणं व्हायची की इथला मी नवरा तशी भांडणं व्हायची. आणि ते एक गंमत होती की या तुळशीचा नवरा कोण. आणि हे सगळं होत राहिलं आणि या सगळ्याला आता बघता बघता एक भव्य स्वरूप प्राप्त झालं आहे. म्हणजे ॲक्च्युअल लग्न जेवढं जसं असतं ग्रँजर पद्धतीनं, म्हणजे मोठ्या प्रमाणात जवळपास एक 300-400 लोकांचा समूह, बँड बाजा, घोड्यावरून वरात, मागे एवढा मोठा मंडप त्यांनी थाटलेला आहे, हा स्टेज एवढा मोठा भव्य रंगमंच, त्याच्यानंतर आदल्या दिवशी काल हळद झाली, आज लग्न आहे, आता 5 दिवसांनी परत पाच परतावा असणार आहे. म्हणजे ॲक्च्युअल लग्न एवढा मोठा सोहळा इथे साजरा केला जातो. मला वाटतं की हा उत्साह किंवा ही जी गंमत आहे, ही गंमत लालबागमध्येच टिकून आहे, लालबाग परळमध्ये आणि गिरगावात टिकून आहे. असेच उत्साहाने, एकीने आणि मोठ्या संख्येने हा उत्सव किंवा हे असे सगळे सण आपण साजरे केले पाहिजे असं मला वाटतं. तर मी आज ॲक्टर म्हणून जो काही बरं आहे, जो काही मी बाहेर व्यक्त करू पाहतोय, माझ्यातले जे गुण आहेत, एक ॲक्टर म्हणून जे काही मी माझं टॅलेंट दाखवू पाहतोय, या सगळ्यामध्ये या माझ्या चाळीतल्या कार्यक्रमांचा, सांस्कृतिक कार्यक्रमांचा सिंहाचा वाटा आहे हे मला सांगायला आवडेल. सो मला सगळ्यांना असं सांगायचं आहे की थोडासा वेळ काढून आपण आपले जे सण आहेत ना, हे सण आपण साजरे केले पाहिजेत त्या पद्धतीने. जेव्हा इथे येऊन असं जेव्हा मस्त वाटतं की सगळेजण एकोप्याने राहत आहेत, छान राहत आहेत, मिळून मिसळून वागत आहेत. सो ह्या सगळ्या पद्धती कुठेतरी जपल्या पाहिजेत आणि असं मला वाटतं की हा संदेश माझ्या थ्रू आज मला बोलायला मिळतं आहे. मी खूपच बोललो आहे याच्यामध्ये. सो खूप मजा वाटते आणि या सगळ्या गोष्टी माझ्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. सो मी लोकांना एवढंच सांगेन, सगळ्यात आधी इकडच्या चाळीतल्या सगळ्याच लोकांना आणि तुम्हाला देखील दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा, तुलसी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणारं वर्ष आणि येणारी कित्येक वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी लाभो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि एवढंच बोलेन, जास्त वेळ घेणार नाही तुमचा. थँक्यू सो मच.